Welcome all. In this video lecture, we are going to start with our second chapter, that is the pteridophytes. Okay, in which we are going to study different points like the general characteristic of the pteridophytes, outline classification of this pteridophyte by Sporny, then life cycle of the Nephrolepis with respect to habit, habitat, morphology, and the anatomy of the stem and leaves, then reproduction found in the Nephrolepis. Okay, first of all, in introduction, we say, these pteridophytes are called as vascular cryptogam because first time in the evolution of the plant, there is a development of the vascular tissue like the xylem and phloem. Okay, hence it is called as a vascular cryptogam. There is no other cryptogam which having the partially developed vascular system. Okay, then these pterograms are showing the several fossil records, hence it is called as a fossil cryptogam. Okay, then it is originated in Silurian age of the Paleozoic era, which is represented by 15,000 species. Okay, where this pteridophytic plant body are showing mostly sporophytic plant body or sporophytic in nature. Then embryophyta, because it is also called as a embryophyta because it's this whatever this sporophytic plant body is developed by means of the embryo without the seeds. ठीक आहे, त्यामुळे त्याला म्हणतो एम्ब्रिओफायटा. Then cormophytes. The cormophytes are the plant body which is whose plant body is differentiated into the root, stem and leaves like structure. मीन्स त्यांचे डिफरन्शिएशन आपण करू शकतो, त्यांना आपण म्हणतो कॉर्मोफाइट्स. ठीक आहे, हे झालं इंट्रोडक्शन अबाउट दी pteridophytes. देन जनरल कॅरेक्टर, आपण जे काही फर्स्ट इंट्रोडक्शन चॅप्टर होतं त्यामध्ये pteridophyteचे जनरल कॅरेक्टर पाहिले होते. ठीक आहे, परत रिवाइज करू, तेच कॅरेक्टर आहेत. ठीक आहे, these are the referred as the vascular cryptogam. Okay, where xylem with tracheids and without vessels. ठीक आहे, मग कंपोजिशन काय आहे, झायलम हे ट्रॅकिड्स सोबत असतात, ट्रॅकिड्स प्रेझेंट असतात, वेसल्स अब्सेंट असतात. आणि फ्लोएम मध्ये सीव्ह प्रेझेंट आहेत आणि कंपेनियन सेल हे अब्सेंट आहेत. हे पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक ऑफ दी pteridophytes. pteridophytes म्हणजे काही वस्क्युलर सिस्टीम ही डेव्हलप झाली असली तर ती कशी आहे, पार्शियली डेव्हलप आहे. झायलम विथ ट्रॅकेट्स अँड फ्लोएम विथ sieve tubes, where vessels are absent in the xylem and companion cells are absent in the phloem. Okay, then sporophyte without the flower. ठीक आहे, हे कसं प्लांट बॉडी आहे, स्पोरोफायटिक प्लांट बॉडी आहे बट विदाउट दी फ्लावर अँड सीड्स. यांच्यामध्ये फ्लावर, सीड हे कॅरेक्टर, हे ऑर्गन्स आहेत ते डेव्हलप होत नाही. ठीक आहे, देन हेटेरोस्पोरस अँड होमोस्पोरस. ठीक आहे, जे काही गॅमेट्स आहेत, ठीक आहे, जे का प्रोथॅलाय असेल, जे गॅमेटिक स्टेज आहे, गॅमेटोफाइट स्टेज आहे, ज्याच्या थ्रू जर काही गॅमेट्स आहेत, आयदर ते काय करतील, रिप्रोडक्शन करून होमोथॅलिक प्लांट बॉडी फॉर्म करतील, होमोस्पोरस. ठीक आहे, त्यांना आपण म्हणतो होमोस्पोरस. ठीक आहे, देन हेटेरोस्पोरस मीन्स गॅमेटोफाइटिक प्लांट बॉडी विल फॉर्म मेल प्लांट अँड फिमेल प्लांट. ठीक आहे, होमोस्पोरस अँड हेटेरोस्पोरस. ठीक आहे, देन स्पोर जर्मिनेशन टू प्रोड्यूस जे काही स्पोर्स असतील, स्पोर्स जे काही गॅमेटोफाइट पासून जे काही स्पोर्स तयार होतील, गॅमेटोफाइटमध्ये स्पोरोफायटिक प्लांट बॉडी तयार होईल आणि स्पोरोफायटिक प्लांट बॉडी थ्रू काय होतील, स्पोर्स हे जर्मिनेट होतील. जर का गॅमेटोफाइटनी, मेल गॅमेटोफाइटनी जर का मेल गॅमेटिक और मेल प्लांट बॉडी फॉर्म केली, ठीक आहे, इट विल फॉर्म मायक्रोस्पोर अँड इफ फिमेल फॉर्म इट इज फॉर्मिंग मेगास्पोर और जर्मिनेटेड बाय मेगास्पोर. ठीक आहे, मग मायक्रोस्पोर काय असतात, दिज आर मेल गॅमेटोफाइट. मायक्रोस्पोर काय करतील, मेल गॅमेटोफाइटला डेव्हलप करतील आणि मेगास्पोर फिमेल गॅमेटोफाइटला डेव्हलप करतील. ठीक आहे, देन
gametophytes develop into the antheridia and archegonia. Okay, these are the sexually reproductive part, and spores काय तर asexual reproductive part of the sporophytic plant body. आणि जे काही मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्स और अँथ्रेडिया आणि आर्किगोनिया आहेत ते कसे येतं सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ दी टेरिडोफाइट्स. ठीक आहे, लक्षात ठेवायचं जर का सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ दी टेरिडोफाइट असं विचारलं तर काय असणार आहे, अँथ्रेडिया आणि आर्किगोनिया. अँड असेक्शुअली रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स असं विचारलं किंवा सेक्शुअली रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स विचारले तर असणार आहे तर मायक्रोस्पोर अँड मेगास्पोर. ठीक आहे. देन दिस स्पोरोफाइट डिपेंडेंट ऑन दी गॅमेटोफाइट फॉर जर्मिनेशन. ठीक आहे, जे काही झायगोट आहे, झायगोट रिमेन इन गॅमेटोफाइट. ओके, जे काही झायगोट आहे तो गॅमेटोफाइटमध्येच रिमेन राहतो. ठीक आहे, विल झायगोट विल हॅव्हिंग एम्ब्रिओ विच इज डेव्हलप इन टू दी स्पोरोफायटिक प्लांट बॉडी. ठीक आहे, आपल्याला माहिती जर का अँथ्रेडिया आणि आर्किगोनिया यांचं जर का गॅमेटिक युनियन झालं, फ्युजन झालं तर काय करणार आहे, इट विल फॉर्म झायगोट विथ एम्ब्रिओ. आणि जो काही एम्ब्रिओ आहे तो काय करतो, स्पोरोफायटिक प्लांट बॉडीला प्रोड्यूस करतो, जनरेट करतो. हे आपण लाईफ सायकलमध्ये पाहणार आहेत. देन these are the general characteristic of the pteridophytes. Okay, the next is a outline classification of the pteridophyte. Outline classification of the pteridophyte by Sporny in 1975. 1975 मध्ये जे काही स्पोर्नी होते त्यांनी क्लासिफिकेशन सिस्टम कशी बेस केली किंवा कशी डेव्हलप केली. ठीक आहे. The Sporny in 1996 proposed a system of classification of pteridophyte with some modification. ठीक आहे, where in 1975 he named Psilophytopsida as a Psilopsida. हा जो काही फर्स्ट आपला जो काही क्लास दिसतोय सायलोप्सिडा, याला स्पोर्नीनी जे काही क्लासिफिकेशन केलं तर इन 1966 मध्ये जे काही रेमर्स क्लासिफिकेशन सिस्टीम होती टेरिडोफाइटसाठी, त्यांनी काय म्हणलं होतं, यांना सायलोप्सिडाला सायलोफायटोप्सिडा असं म्हणलं होतं. ठीक आहे, पण स्पोर्नीनी जे काही चेंजेस केलेत, फायटोप्सिडा काढून इट विल फॉर्म ओनली सायलोप्सिडा, सायलोटॉप्सिडा, लायकॉप्सिडा, and then Spinopsida and Pteropsida. These are the classes of the pteridophyte according to the Sporny classification in 1975. ठीक आहे, आपण एक्झामला तुम्हाला जर का क्लासिफिकेशन क्वेश्चन पडले तर ते फक्त असणार आहेत कोणकोणते क्लास आहेत. ठीक आहे, किंवा जे काही क्लासेस आहेत त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह एक्झाम्पल कोणते आहेत. ठीक आहे, डीपमध्ये जे काही क्लासिफिकेशन त्यावर विचारलं जाणार नाही. तरी पण आपण काही कॅरेक्टरिस्टिक पाहूया किंवा काही मेन पॉईंट्स पाहूयात. ठीक आहे, वेन वी टॉक अबाउट दी फर्स्ट क्लास सायलॉप्सिडा, ऑल आर द एक्सटिंक्ट प्लांट, मीन्स दिस इज द फॉसिल ग्रुप. ठीक आहे, हा कसा आहे, ऑल दी प्लांट्स आर दी एक्सटिंक्टेड. ओके, द प्लांट बॉडी इज अ स्पोरोफायटिक, रूटलेट अँड हॅव्हिंग रायझोम्स. ओके, ही प्लांट बॉडी कशी आहे, स्पोरोफायटिक आहे, रूटलेस आहे आणि रायझोम्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. Then the stem has cylindrical protostili. जे काही स्टिली असते ती कशी असते, प्रोटिस्टिलिक टाईप असते. रूट अँड लिव्ज वेअर ॲबसेंट. सायलोप्सिडाचे कॅरेक्टर काय आहेत मग, दीज आर दी फॉसिल ग्रुप ऑफ दी टेरिडोफाइट्स. ओके, जे काही फॉसिल ग्रुप आहेत त्यांच्यामध्ये प्लांट बॉडी हॅव्हिंग ओनली स्टेम अँड रायझोम. ठीक आहे, त्यांच्याकडे काय आहे, स्टेम आणि रायझोम आहे, वेअर root and leaves were absent. Okay, and they showing the homosporous type of the sporophyte. Okay, then spore tetrad were born at the terminal sporangia. जे काय स्पोर टेट्राइड फॉर्म होईल ते कसं असणार आहे, टर्मिनल पोझिशनला असणार आहे. ठीक आहे, एक्झाम्पल आहेत रायनिया, सायलोफायटॉन, ॲस्ट्रोझायलॉन. ठीक आहे, दीज आर दी एक्झाम्पल ऑफ दी सायलॉप्सिडा. ठीक आहे, एक्झाम्पल कोणते आहेत मग, रायनिया, सायलोफायटॉन अँड ॲस्ट्रोझायलॉन आर दी एक्झाम्पल ऑफ दी सायलॉप्सिडा विच इज द प्रिमेटिव्ह फॉसिल ग्रुप विथ stem and rhizome where root and leaves are absent, showing the
होमोस्पोरस टाइप ऑफ द स्पोरोफाइट. ओके, आणि एक्झाम्पल आर दी रायनिया, सायलोफायटॉन अँड ॲस्ट्रोझायलॉन. ठीक आहे, हे एक्झाम्पल झाले आपले सॅलॉप्सिडाचे. नेक्स्ट क्लास आहे. आता नेक्स्ट क्लास कसा आहे, इट इन्क्लूड द लिव्हिंग टेरोफाइट्स. ठीक आहे, सायलोटॉप्सिडा याच्यामध्ये काय आहेत, लिव्हिंग टेरोफाइट्स आहेत. सायलोटॉप्सिडा शोईंग दी लिव्हिंग टेरोफाइट्स वेअर प्लांट बॉडी इज रूटलेस. ठीक आहे, प्लांट बॉडी कशी आहे, रूटलेस आहे. प्लांट बॉडी इज अ रूटलेस अँड हॅव्हिंग फंगल असोसिएशन. ती कशी आहे, प्लांट बॉडी हे रूटलेस असली तरी फंगल असोसिएशन सोबत असते. ठीक आहे, देर आर प्रेझेन्स ऑफ द स्मॉल स्केली अपेंडेजेस रिप्रेझेंटेड ॲज अ लिव्स. ठीक आहे, इथं काय आहेत, सायलोटॉप्सिडामध्ये लिव्स हे अराईज झालेले आहेत, रूट्स नाही आहेत. सायलोप्सिडामध्ये काय होतं, रूट पण नव्हते आणि लिव्स पण नव्हते. आणि जे काही सायलोटॉप्सिडामध्ये लिव्स अराईज झालेले तर रूट हे डेव्हलप झालेले नाहीत. रूटच्या जागी काय, मग रूटच्या फंक्शनसाठी फंगल असोसिएशन आहे. ठीक आहे, देन गॅमेटोफाइट इज कलरलेस अँड हॅव्हिंग द फंगल असोसिएशन. okay, for the absorption of the nutrients as there is the absence of the roots. They are homosporous and spores are produced in sporangia or synangia. जे ती कंडिशन काय दाखवते, होमोस्पोरस कंडिशन आहे. ठीक आहे, डिफरंट दोन्ही टाईपचे स्पोर्स हे एकाच थॅलसवर डेव्हलप होणार आहेत. ठीक आहे, आणि जे काही स्पोर आहेत ते स्पोरेंजियामध्ये फॉर्म होतात. एक्झाम्पल काय, सायलोटम अँड मेसिप्टेरिस. सायलोटम अँड मेसिप्टेरिस इज अ एक्झाम्पल ऑफ दी सायलोटॉप्सिडा. डिफरन्स काय मग दोन्ही क्लासेसमध्ये, सायलोप्सिडामध्ये प्लांट बॉडी ही स्टेम अँड रायझोम प्रेझेंट असतात. ठीक आहे, आणि रूट अँड लिव्ज हे ॲबसेंट होते. आणि जे काही आपला सायलोटॉप्सिडा आहे याच्यामध्ये काय आहे, स्टेम अँड रायझोम प्रेझेंट आहे, रूट्स हे टोटली ॲबसेंट आहेत, स्केली लिव्ज प्रेझेंट आहेत. ठीक आहे, आणि रूटचं फंक्शन परफॉर्म करण्यासाठी त्यांचं असोसिएशन असतं, स्टेमचं असोसिएशन असतं फंगस बरं, गॅमेटोफाइटचं असोसिएशन असतं फंगस बरं. ठीक आहे, एक्झाम्पल आहेत सायलोटम अँड मेसिप्टेरिस. ठीक आहे, देन नेक्स्ट क्लास इज अ लायकॉप्सिडा. ओके, मग लायकॉप्सिडामध्ये काय आहे, द प्लांट बॉडी इज अ डिफरन्शिएटेड इन टू दी रूट, स्टेम अँड लिव्ज. ठीक आहे, मग आता जी काही प्लांट बॉडी रूट, स्टेम अँड लिव्जमध्ये डिफरन्शिएट होते तर आपण त्याला काय म्हणणार आहे, कम्प्लीट sporophytic plant body. Means Lycopsida is a first class which showing the complete sporophytic plant body in the pterophytes. ठीक है, where the leaves are small, univeined and spirally arranged. Leaves कशा असतील, small, univeined असतील आणि spirally arranged. Ligules are present on the leaves. ठीक है, then sporophylls are arranged in a form of strobilus. ठीक आहे, जे काही स्पोरोफिल्स आहेत ते काय करतील, स्पोरेंजियामध्ये डेव्हलप होणार आहेत, आणि जे काही स्पोरोफिल आहे त्याला आपण म्हणणार आहे स्ट्रॉबिलस. ठीक आहे, आयदर इट इज अ मेल और फिमेल स्ट्रॉबिल आहे. ठीक आहे, देन बोथ होमोस्पोरी अँड हेटेरोस्पोरी, ते त्यांच्याकडे काय असतात, होमोस्पोरस कंडिशन आहे आणि हेटेरोस्पोरस कंडिशन पण आढळते. जसं आपण जे का जनरल कॅरेक्टरिस्टिक पाहिले होते, म्हणजे आपण जे काही टेरोफाइटचे जनरल कॅरेक्टरिस्टिक पाहिले त्यामध्ये आपण काय म्हणलं होतं, त्यांच्या जे काही टेरोफाइट्स आहेत ते दोन्ही होमोस्पोरस आणि हेटेरोस्पोरस कंडिशन ही शो करतात. ठीक आहे, देन एक्झाम्पल्स आर सिलाजिनेला अँड लायकोपोडियम आर द एक्झाम्पल ऑफ लायकॉप्सिडा. ठीक आहे, लायकॉप्स आतापर्यंत काय झालेलं आहे, इव्होल्युशन कसं होत गेलेलं आहे, सिलॉप्सिडामध्ये रूट्स ॲबसेंट होते, लिव्ज ॲबसेंट होते. सायलोटॉप्सिडामध्ये रूट ॲबसेंट होते, फंगल असोसिएशन होतं, स्केली लिव्ज प्रेझेंट होते. लायकोप्सिडामध्ये प्लांट बॉडीमध्ये रूट, स्टेम अँड लिव्ज हे प्रेझेंट आहेत, त्यासोबत होमोस्पोरस अँड हेटेरोस्पोरस या दोन्ही कंडिशन प्रेझेंट आहेत. आणि जे काही लिव्ज आहेत विथ लिव्ज आर युनिव्हेन अँड स्पायरली अरेंज आहेत. ठीक आहे, अँड लिग्युल्स हे प्रेझेंट असतात. याला आपण
हा कोणता क्लास झाला? लायकॉप्सिडा. देन नेक्स्ट इज अ स्पिनॉप्सिडा. मग स्पिनॉप्सिडामध्ये काय? द प्लांट बॉडी इज डिफरन्शिएटेड इन द रूट, स्टेम अँड लीव्स. द स्टेम शो जॉईंट नोड्स. स्टेम मध्ये काय आहे? द स्टेम शो जॉईंट नोड्स अँड इंटरनोड. ठीक आहे. स्टेम मध्ये काय आहे? नोड्स आणि इंटरनोड हे प्रेझेंट असतात किंवा नोड्स अँड इंटरनोड ही कंडिशन प्रेझेंट आहे. ठीक आहे. देन इट शोईंग दी स्केली लीव्स. ठीक आहे. स्मॉल स्केली लीव्स अँड अरेंज ऑन द नोड्स इन द फॉर्म ऑफ वर्ल्स. जे काही स्केली लीव्स आहेत ते नोड्सवर प्रेझेंट आहेत इन द फॉर्म ऑफ वर्ल्स. ठीक आहे. देन मोस्ट मेंबर आर होमोस्पोरस एक्सेप्ट दी सम एक्सटिंक्ट फॉर्म. जे काही स्पिनॉप्सिडा आहे यामध्ये आपल्याला 18 फॉसिल जेनेरा आणि 18 फॉसिल जेनेरा आणि सिंगल लिव्हिंग जेनेरा ही स्टडी करायचा आहे. ठीक आहे. आणि सिंगल लिव्हिंग जेनेरा कोणता आहे? इक्विसिटम. ओके. दिस शोईंग दी होमोस्पोरस बट इन्सेप्ट हेटेरोस्पोरी इज फाउंड इन दी इक्विसिटम. जो काय सिंगल लिव्हिंग जेनेरा आहे त्याच्यामध्ये काय आहे? इक्विसिटम मध्ये हेटेरोस्पोरस कंडिशन ही ऑब्झर्व होते. ठीक आहे. देन लास्ट क्लास इज अ टेरॉप्सिडा. ओके. टेरॉप्सिडा मध्ये काय असणार आहे मग? द प्लांट बॉडी इज डिफरन्शिएटेड इन टू दी रूट, स्टेम अँड लीव्स. इन्क्लूड ऑल द मेगाफायलस टेरोफाइट्स. ओके. लीफ गॅप इज प्रेझेंट ऑन दी स्पोरेंजिया आर ऑर्गनाइज इन टू दी सोरस. ठीक आहे. हा जो काही हायली इव्हॉल्व टेरिडोफाइट्स आहे. ठीक आहे. हा जो काही टेरिडोप्सिडा आहे हा कसा आहे? हायली इव्हॉल्व टेरिडोफाइट आहे. याच्यामध्ये टिश्यू डिफरन्शिएशन होत आहे रूट, स्टेम अँड लीव्स मध्ये. इट इन्क्लूड दी ऑल द मेगाफायलस टेरिडोफाइट्स. ठीक आहे. मग फायलस काय असणार? मेगाफायलस टेरिडोफाइट्स कोणते असणार आहेत? दिस मेगाफायलस टेरिडोफाइट्स आर रेफर्ड ॲज दी फर्न. ठीक आहे. दिस फर्न or this sporophytic plant body having roots, stem and large size leaves. ठीक आहे. The leaf gap are present in the vascular cylinder of the stem. जे काही vascular cylinder आहे स्टेम वरती त्याच्यामध्ये लीफ गॅप हा प्रेझेंट असतो. आपण जे काही नेफ्रोलिक पीस पाहणार आहे किंवा जे काही आपला स्पेसिस आपण ऑब्झर्व करणार आहे, स्टडी करणार नेफ्रोलिक पीस, त्याच्यामध्ये या कॅरेक्टर आपण पाहणार आहेत. जो काही नेफ्रोलिक पीस आहे तो कोणत्याचा मेंबर असणार आहे? कोणत्या क्लासचा? टेरॉप्सिडाचा. ठीक आहे. देन सम आर होमोस्पोरस अँड मेनी अदर आर हेटेरोस्पोरस. मीन्स बोथ होमोस्पोरस अँड हेटेरोस्पोरस कंडिशन इज प्रेझेंट इन दी टेरॉप्सिडा. एक्झाम्पल कोणकोणते तर? ॲडियंटम, नेफ्रोलिपिस, साल्विनिया, ऑफिओग्लॉसम, मार्सेलिया. These are the example of the Pteropsida. Okay. This is about the classification of the pteridophytes. आता इन जनरल आपण जर का क्लासिफिकेशन पाहिलं तर काय शो करत आहे? जे काही ऑर्गन इव्होल्युशन आहे. ठीक आहे. जे काही ऑर्गन्स आहेत किंवा जे काही त्यांचं फंक्शन आहे त्याच्यामध्ये कसं इव्होल्युशन झालेलं आहे. ठीक आहे. रूट, स्टेम अँड लीव्स सोबत हेटेरोस्पोरस अँड होमोस्पोरस कंडिशन मध्ये. ठीक आहे. परत पाहूया सिलॉप्सिडामध्ये काय होतं? सायलॉप्सिडामध्ये स्टेम अँड रायझोम प्रेझेंट असतात. ठीक आहे. स्टेम अँड रायझोम प्रेझेंट आहेत. रूट अँड लीव्स हे अब्सेंट आहेत. ठीक आहे. आणि होमोस्पोरस कंडिशन आहे. सायलोटॉप्सिडामध्ये काय होतं? रूटलेस होते पण लीव्ज अराईज झाले होते. ठीक आहे. रूटलेस होते, लीव्ज अराईज झाले होते. आणि जे काही स्टेम आहे किंवा जे काही गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी आहे त्याच्या तो फंगल पार्टनर सोबत असोसिएशन मध्ये होता फॉर न्यूट्रिएंट ॲब्झॉर्प्शन. ठीक आहे. नंतर लायकॉप्सिडामध्ये होल प्लांट बॉडी इज शोईंग दी स्पोरोफायटिक इन नेचर. रूट, स्टेम अँड लीव्ज डिफरन्शिएट होते लायकॉप्सिडामध्ये, स्पिनॉप्सिडामध्ये आणि टेरॉप्सिडामध्ये. ठीक आहे. पण आता लीव्जमध्ये कसं हे होत गेलेलं पहा. लीव्ज कसे येतं? लीव्ज आर स्मॉल इन द लायकॉप्सिडा, युनिव्हेन अँड स्पायरली अरेंज. ठीक आहे. सायलोटॉप्सिडामध्ये स्केली लाईज लीव्ज होते, वेन्स लाईक लीव्ज होते. ठीक आहे. आणि लायकॉप्सिडामध्ये स्मॉल युनिव्हेन लीव्ज हे फॉर्म झाले, स्पायरली अरेंज झाले. ठीक आहे. देन स्पिनॉप्सिडामध्ये काही लीव्ज होते ते कसे होते?
केली लिव्ज होते, बट ॲट द नोडल रिजन, जे स्पिनॉक्सिडामध्ये जे काही प्लांट बॉडी डिफरंशिएट होती, जे काही स्टेम होतं, तो आपण नोड अँड इंटरनोड हे सेक्शन फॉर्म झाले होते, त्याच्या नोडल रिजनला लिव्ज अराईज होतात. ठीक आहे. आणि टेरॉप्सिडामध्ये काय आहे, these are showing the megaphylous pterophytes. Megaphylous means the leaves are carrying the female reproductive part. Okay, female reproductive part हे leaves कॅरीज करतात. ठीक आहे, त्यामुळे आपण त्याला म्हणतो मेगाफायलस मीन्स, या ठिकाणी मेगाफायलस म्हणजे काय असणार आहे, लार्ज लिव्स विथ असेक्शुअल स्पोर्स. लार्ज लिव्ज असतात, त्यांच्यावर काय असतात, स्पोर्स असतात, सोरा प्रेझेंट असतात. ठीक आहे. मेगाफायलस काय, मेगाफायलस मीन्स लिव्ज विथ असेक्शुअल स्पोर्स, आणि त्यांची साईज कशी असणार आहे, लार्ज असणार आहे. ठीक आहे. दिस इज अबाउट दी क्लासिफिकेशन ऑफ दी स्पोर्नी इन 1975. आता क्लासिफिकेशनमध्ये तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, त्याचा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. मीन्स सॅलॉप्सिडा, सॅलोटॉप्सिडा, लायकॉप्सिडा, स्पिनॉप्सिडा अँड टेरॉप्सिडा. ठीक आहे. यापैकी जो काही प्रिमिटिव्ह ग्रुप आहे, ज्यामधले जे काही प्लांट्स आहेत ते टोटली एक्सटेंड झालेले आहेत, तो कोणता आहे, सॅलॉप्सिडा. एक्झाम्पलमध्ये क्वेश्चन कसे येतील, टोटली एक्सटिंक्ट टेरिडोफायटिक प्लांट ग्रुप किंवा क्लास इज अ सॅलॉप्सिडा. ठीक आहे. आणि जे काही whole sporophytic plant body present in the Lycopsida. Recently evolved टेरिडोफायटिक ग्रुप और क्लास इज अ टेरॉप्सिडा. ठीक आहे. त्यासोबत मेगाफायलस लिव्स कोणत्यामध्ये प्रेझेंट असतात, टेरॉप्सिडामध्ये. ठीक आहे. देन रूटलेस classes of the pteridophytes are the Salopsida and Salotopsida. ठीक है. Which class is forming association with the fungi? Okay, then it's a Salotopsida. Okay, these are the several probable question on the classification of the fungi. ठीक आहे. त्यासोबत का सॉरी फंजाय नाही, क्लासिफिकेशन ऑफ दी टेरिडोफाइट्स. ठीक आहे. त्यासोबत जे आपले एक्झाम्पल आहेत, जसं रायनिया, सॅल्युटम, सेलाजिनेला, मार्सेलिया आणि स्पिनॉक्सिडाचं एक्झाम्पल असतील इक्विसेटम. ठीक आहे. हे आपण लक्षात ठेवायचे. हां, स्पिनॉक्सिडामध्ये पण अजून एक क्वेश्चन होऊ शकतो की विच इज द लिव्हिंग जीनस ऑफ द स्पिनॉक्सिडा. स्पिनॉक्सिडामध्ये एकच लिव्हिंग जीनस आहे, त्याचं नाव आहे इक्विसिटम. बाकी जे काही 18 जीनस आहेत ते कसे येतात, फॉसिल फॉर्ममध्ये आढळतात. ठीक आहे. दिस इज अबाउट दी क्लासिफिकेशन. ठीक आहे. इंट्रोडक्शन ऑफ द टेरिडोफाइट, जनरल कॅरेक्टरिस्टिक ऑफ दी टेरिडोफाइट्स अँड दी क्लासिफिकेशन ऑफ दी टेरिडोफाइट्स. In next lecture we are going to discuss about the life cycle of the Nephrolepis. Okay, Nephrolepis कोणत्या ग्रुप क्लासचा पार्ट आहे, इट इज केम अंडर टेरॉप्सिडा क्लास. ठीक आहे.